शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी आता अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. कारण की आता बघा, बरेच शेतकऱ्यांना आतुरता लागली होती की आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये कधी जमा होणार आहे. बरेच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते. बघा मित्रांनो, अखेर आता सर्व शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण की आता बघा मित्रांनो, थोड्याच वेळामध्ये आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता डीबीटी अकाउंट असलेल्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. बघा मित्रांनो, आता कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे दिले जाणार आहे, बघा संपूर्ण माहिती तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे. बघा मित्रांनो, आता मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयामध्ये सांगितले गेलेले आहे की आता सर्व शेतकऱ्यांना हे जे नमो शेतकरी योजनेचे पैसे आहे ते मिळणार नाही. बघा, आता जर त्या शेतकऱ्यांचे हे पूर्ण काम असेल तर बघा मित्रांनो, आता ते काम कोणते आहे आणि आता कोणते आहे. बघा, आता सरकारने आता यामध्ये अटीसुद्धा ठेवलेल्या आहे आणि बघा त्या अटी कोणत्या आहे, संपूर्ण ते काम आणि अटी कोणत्या आहेत संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे आणि स्किप न करता. जर मित्रांनो, तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केला नसाल तर मित्रांनो, लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर मित्रांनो, मग आता जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता पाहूयात की आता नेमके नमो शेतकरी योजनेच्या योजनेसाठी आता 2,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर नेमके आता कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि आता त्या कोणत्या अटी आहे आणि आता कोणते नियम आहे ज्या सरकारने आता येथे ठेवण्यात आलेले आहे. संपूर्ण डिटेलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आणि आता नेमकी आता खरोखरच तुम्हाला थोड्या वेळामध्ये जे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आहे ते मिळणार का, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, ब्रेकिंग न्यूज झालेली आहे. आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. बघा मित्रांनो, आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आता खूप मोठी आता आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. बघा मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे. बघा मित्रांनो, तो आता आपण स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं की आता फक्त याच लोकांना पैसे मिळणार आहे. बघा मित्रांनो, ज्या लोकांना बघा ज्या इथे सांगितले गेले आहे, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 20वा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हे 7वा सुद्धा हप्ता त्यांना मिळणार आहे. आणि ज्या लाभार्थ्यांना हे जे पीएम किसानचा आहे हप्ता 20वा हप्ता मिळाला नाही त्या लाभार्थ्यांना बघा आता एकत्र तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे मिळून तुम्हाला आता हे 4,000 रुपये हे जमा करणे जाणार आहे. बघा, आज तुम्हाला 4,000 रुपये मिळणार आहे. बघा मित्रांनो, आता हे 4,000 रुपये जर मिळवायचे असेल तर तुम्हाला आता हे काम करणे अतिशय बंधनकारक असणार आहे. बघा, ते काम कोणते आहे संपूर्ण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा मित्रांनो. बघा, त्यानंतर काय सांगितले गेले आहे की आता थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेची हे 2,000 रुपये जमा होणार आहेत. आणि आता ही माहिती समोर आल्याने शेतकरी आता खूप आनंदाने नाचत आहे. बघा मित्रांनो, आज गौरी आता लक्ष्मीपूजा आहे. म्हणजेच की बघा मित्रांनो, आता या सणाच्या दिवशी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी असणार आहे. बघा मित्रांनो, त्यानंतर काय सांगितले गेले आहे की आज या 12 जिल्ह्यात आणि या परवा 12 जिल्हे अशा आता 3 टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे हप्ता हे वाटला जाणार आहेत. बघा मित्रांनो, आता 3 टप्प्यामध्ये पैसे सोडले जाणार आहे. बघा मित्रांनो, 10 टप्प्यामध्ये असे काउंट सोडण्यास आलेले आहे. बघा मित्रांनो, इथे नीट समजा की आता बघा सरकारने बघा मागच्या वेळी बऱ्याच शेतकऱ्यांना जे नमो शेतकरीचा 6वा हप्ता आहे तो मिळाला नाही. म्हणजेच की त्यांना एकाच वेळी हे पैसे सोडण्यात आले होते म्हणून हे पैसे देत काय तांत्रिक अडचणीमुळे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाले नाही आणि शेतकरी बघा सरकारवर दोष ठेवत आहे की सरकारनेच पैसे दिले नाही. म्हणून आता सरकारने यामध्ये आता 3 टप्प्याने पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून आता तुम्हाला टप्प्याने पैसे जमा केले जाणार आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकरी आज आता खूप आनंदाने असणार आहेत आणि पीएम किसान योजनेसोबतच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच की बघा, तुम्हाला आता पीएम किसानच्या हप्त्यासोबतच तुम्हाला 7वा हप्ता सुद्धा जमा केला जाणार आहे. म्हणजेच की 4,000 रुपये जमा केले जाणार आहे. आता बघा, ज्या लाभार्थ्यांना पीएम किसानचा हप्ता न जमा झाल्यामुळे शेतकरी आता सरकारवर नाराज होत होते, परंतु आता आज शेतकरी आनंदी होणार असल्याची आता ही मोठी बातमी समोर आली आहे. आणि नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो आज तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा, आता कोणत्या लाभार्थ्यांना पैसे जमा केले जाणार आहे आज संपूर्ण बघा मित्रांनो. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार, उद्या येणार
अशा बातम्या अनेक दिवसापासून सुरू होत्या, पण मित्रांनो आता या सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे आणि आता पीएम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो तुम्हाला जमा केला जाणार आहे. बघा मित्रांनो, पीएम किसानचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा झाला होता. बघा त्यानंतर आता बघा तसेच आता तुम्हाला आज सुद्धा नमोचे पैसे जमा केले जाणार आहे. बघा योजनेचा 7वा हप्ता म्हणून 2,000 रुपये जमा होणार आहेत आणि शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते की नमो शेतकरीचे 2,000 रुपये का आले नाहीत. बघा बरेच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते की पैसे जमा झालेला नाही आणि आता पैसे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्नसुद्धा आहे की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये अजून का आले नाहीत. बघा आता यावर मुख्यमंत्र्यांनी आता नुकतीच एक बैठक घेऊन आता ही महत्त्वाची माहिती अपडेट दिली आहे. बघा त्यांनी काय अपडेट दिली आहे बघा महत्त्वाच्या बैठकीमध्ये बघा की राज्याचे कृषी मंत्री आता माणिकराव कोकाटे नाहीत. बघा माणिकराव कोकाटे कृषी मंत्री नाहीत आणि त्यांना आता या पदावरून हटवण्यात आले आहेत. बघा म्हणून तुम्हाला पैसे हे मिळाले नाही. बघा त्यांच्या या जागी आता नवीन कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांची आता नियुक्ती करण्यात आली आहे. आता हे आता बघा मुख्यमंत्र्यांनी हे ऑर्डर नुकतीच आता त्यांच्याकडे सोपवलेली आहे. बघा आता कृषी मंत्री आता माणिकराव कोकाटे हे नाहीत. बघा ते म्हणजे की त्यांना पदावरून काढलेले आहे आणि आता बघा दत्ताभाऊ भरणे यांची आता नवीन भरती झालेली आहे. म्हणजेच की आता नवीन भरती होताच तुम्हाला पैसे जमा केले जाणार आहे. म्हणजेच की आज तुम्हाला पैसे जमा केले जाणार आहे. आता त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार आणि यांनी आता मुख्यमंत्र्यांना आजच नमो शेतकरी योजनेचे हप्ता सोडण्यास सांगितले आहे. म्हणजे की बघा आता हप्ता सोडण्यास सांगितले आहे अजितदादा पवारनी सुद्धा आता, म्हणून तुम्हाला आजच पैसे जमा केले जाणार आहे. बघा ज्या शेतकऱ्यांनी आता फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाही. बघा मित्रांनो स्टार्टिंगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की काम कोणते आहे, जर तुम्ही हे काम पूर्ण असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. म्हणून मित्रांनो बघा जर तुम्ही हे पूर्ण तुमचे फार्मर कार्ड आयडी काढले तर तुम्हाला आता हे नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहे. बघा आता योजनेचे पैसे लवकरच मिळतील. बघा फार्मर आयडी कार्ड म्हणजे की तुम्ही शेतकरी आहात का याचे आता ओळखपत्र. ज्या शेतकऱ्यांकडे हे कार्ड नाही त्यांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही. बघा मित्रांनो तुम्हाला मी स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं तुमचे काम पूर्ण असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. म्हणजेच की बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर आयडी हे कार्ड काढलेलं असेल तर तुमच्यासाठी आता ही आनंदाची बातमी आहे. कारण की आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हे 2,000 रुपये मिळणार आहेत. आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे बघा मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे आता बघा हे लक्ष देऊन बघा. एका आता पुढील 2 मिनिटात कोणते 12 जिल्हे आहे आणि कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत आता हे संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहोत. बघा मित्रांनो आता 2च मिनिटात या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे म्हणजेच की आता 2च मिनिटात ते 12 जिल्हे तुम्हाला सांगणार आहे आणि बघा ते 12 जिल्हे कोणते असणार आहे की आज पैसे जमा केले जाणार आहे. बघा मित्रांनो यावेळी आता सर्वात आधी आता याच बँकामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी आपण हे पैसे जमा होणार आहेत हे पाहणार आहोत. बघा याची आता यादी समोर आलेली आहे. बघा सर्वात पहिले बघा मित्रांनो जिल्हे कोणते आहे, नांदेड आहे, अकोला आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे, बघा गडचिरोली आहे, बीड आहे, जालना आहे आणि छत्रपती संभाजीनगर आहे. बघा मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये आज सर्व पैसे जमा केले जाणार आहे. बघा नीट बघा जिल्हे कोणते आहे. त्यानंतर बघा आता या जिल्ह्यांमध्ये मागच्या वेळी सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे पैसे आले होते आणि यावेळी आता सर्वात आधी लवकरात लवकर पैसे मिळण्याची शक्यता आहे. कारण की आता हे जिल्हे शेतकरी बहुल आता त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो तुमचे आता आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या. लवकरात लवकर चेक करून घ्या तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही. बघा मी हे जिल्हे सांगितले आहे, या जिल्ह्यामध्ये तुम्हाला आज पैसे जमा केले जाणार आहे. मित्रांनो बघा आता सर्व शेतकऱ्यांना आता आजच पैसे जमा केले जाणार आहे. बघा आज थोड्याच वेळात पैसे जमा केले जाणार आहे. बघा मित्रांनो या जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पैसे जमा केले जाणार आहे. बघा हे 2,000 रुपये जमा होणार आहे या जिल्ह्यामध्ये. बघा मी सांगितल्याप्रमाणे. तर मित्रांनो बघा तुम्हाला महत्त्वाची माहिती चांगली जर वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या इतर मित्राबरोबर माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.